लोकशाही मध्ये त्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या प्रक्रियेमध्ये 0.0.1 जरी असेल तरी तुम्हाला मतदानाची प्रक्रिया बदलावी लागेल, कारण का जगातली लोकशाही टिकवण्यासाठी त्या प्रक्रिया पारदर्शक असणं ही गरज आहे. आता ह्या प्रक्रियेबद्दलच लोकांच्या मनात शंका आहेत, आमच्या तर आहेत, पण लोक पण बोलायला लागली. ट्रान्सपरन्सी ठेवा ना. तुम्ही म्हणताय ना की मतदान बरोबर झालंय, तर वरती सह्या केलेल्या चिठ्ठ्या आहेत ना, त्या मोजा, लगेच टोटल लागेल. पण निवडणूक आयोगाने कोणतं उघडलं पाहिजे की 13% मतं वाढली कशी? 13% म्हणजे एकंदर मतदानाच्या 1/4 1/4 मत एका तासात वाढतात. म्हणजे 8-9 तासामध्ये 3/4 आणि एका तासामध्ये 1/4. 13% मतदानात वाढ होते, ही कशी शक्य आहे? तुम्ही जे 17C फॉर्म दिलेत आणि मतांची बेरीज जुळतच नाहीये. मग 17C फॉर्म दिवसभर कशाला त्या एजंटला बसून ठेवता? प्रक्रियेमधलं काहीच जुळत नसेल तर त्याचं तरी उत्तर द्या ना बाहेर येऊन. निवडणूक आयोगाने बाहेर यावं, उत्तर द्यावं. एक कॉम्प्युटर आहे, 1+1 2, 2+2 4, 3+3 6, 3+3 7 नाही होत. अपेक्षा काय आहे की बटन दाबलं चिठ्ठी गेली, 1 मत पडलं, बटन दाबलं चिठ्ठी गेली, 2 मत पडलं. पण 3 मतं दाबल्यानंतर 7 मतं पडली, असं जर येणार असेल तर कुठेतरी काहीतरी घोटाळा आहे ना. पोस्टल मध्ये तुम्ही पुढे दाखवतात, मात्र ईव्हीएम मध्ये मागं काय? पोस्टल हे सच्चे असतात, ईव्हीएम हे सगळं मॅनेज झालेलं हे दिसतं ना. सगळीकडे पोस्टल मध्ये MV आघाडीवर आहे. मग ते काय वेडे लोक आहेत का पोस्टल मधून बॅलेट टाकणारे? राज्यपालांना पत्र तुम्ही असं आहे. दुसरी गोष्ट आहे की तुमचं कोणाचंच लक्ष गेलं नाही. केअर टेकिंग चीफ मिनिस्टर असं भारतात कधी इतिहासात ऐकलंय का? म्हणजे मला आश्चर्य वाटतं, प्रेसचंही मला आश्चर्य वाटतं की हा संविधानिक मुद्दा आहे. असेंब्ली डिझॉल्व्ह झाली 26 तारखेला, तुम्हाला हाताळता येत नाहीत. द पॉवर गोज इन टू द हँड्स ऑफ द गव्हर्नर. राष्ट्रपती राजवट लागू होते. मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट का लागू झाली नाही? म्हणजे तुम्ही संविधानाला पायदळीच तुडवायचं ठरवलंय. भारताच्या इतिहासामध्ये अनेक वेळा अनेक सरकार बरखास्त झाली, अनेक सरकारांच्या इलेक्शन्स मुदतीनंतर झाल्या, पण आजपर्यंत कुठेही केअर टेकिंग चीफ मिनिस्टर नावाचा शब्द आलेला नाही. याचं उत्तर आम्हाला हवंय, आणि ते पण राष्ट्रपती कार्यालयाकडनं आणि गव्हर्नर कार्यालयाकडनं हवंय. मात्र गेल्या काही दिवसापासून काळजी व्हावं असं लोकांपर्यंत त्यांना काळजी वाहू नावाचा चीफ मिनिस्टरच नसतो. असेंब्लीज डिझॉल्व्ह झाली आहे. 26 तारखेला त्यांची मुदत संपली. 1 तारखेला अभिभाषण झालं होतं, माझा त्याच्यावरही विश्वास नाहीये. 26 तारखेला तुमची मुदत संपल्यानंतर 26ला 12 वाजता राष्ट्रपती राजवट लागू करायला पाहिजे होती. आज किती दिवस झाले? ही काय चूक मुख्यमंत्र्यांची नाही आहे, ही चूक राष्ट्रपती आणि गव्हर्नरची आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना मूर्ख बनवतात. कायदा नावाची काही गोष्ट आहे की नाही? आणि तुम्ही कुठल्याही कायदे तज्ञाला विचारा की हे मी चुकीचं बोलतोय का? असं आहे की मार्कडवाडीमध्ये तिथल्या लोकांनी लोकशाही पद्धतीने आमचं गाव कोणाला मतदान करतंय हे दाखवण्यासाठी म्हणून बॅलेट बॉक्सेसद्वारे मतदान करण्याचं ठरवलं. त्याच्यात कोणाला अडचण आहे का? तिथे काय दंगा होणार होता का? तिथे कोण कोणाच्या विरोधात होतं का? सगळं गाव शांतपणाने ते करणार होतं. या सरकारला आणि या निवडणूक आयोगाला एवढी भीती का वाटली? तुम्ही ते करूच नका. आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर करू. आमचा तो लोकशाहीचा अधिकार आहे.
तुम्ही नाही दाबू शकत. तुम्ही दाबताय कारण सत्य बाहेर पडेल. 1 एप्रिलपासून बिलांमध्ये, इलेक्ट्रिसिटी बिलांमध्ये प्रचंड वाढ होणार आहे. प्रचंड वाढ होणार आहे. आता काय सरकार आलं ना 5 वर्षांनी बघू. लाडक्या बहिणींचे नवीन कायदे करून लाडक्या बहिणी कशा कमी होतील याची देखील तजवीज करण्यात येत आहे. निवडणूक झाली, आता काय करायचे. पण आम्ही लाडक्या बहिणीचा एकही पैसा कमी करू देणार नाही. ते आले तर महाराष्ट्र बंद करू, पण 1 रुपया आम्ही आमच्या लाडक्या बहिणीच्या खिशातला तुम्हाला काढू देणार नाही.